K3 डम डिलाइट्स म्हणून हॉटेल आत्ताच रिसेंटली चालू झालंय मुशीमध्ये. मग त्या संदर्भात दादांनी आपल्याला बोलवलं होतं तिथे. यांनी आधी पण आपली व्हिजिट घेतली होती ज्यावेळेस ते लोकेशन फायनल करायचं होतं. तिथे कशा प्रकारे अँबियन्स करता येईल, कशा प्रकारे फॅमिली क्राऊडला आपल्याला अट्रॅक्ट करायचे, वास्तूप्रमाणे कशा आपल्याला गोष्टी बसवता येतील, असं आपण डिटेलमध्ये आपण त्यांना ऑलरेडी गाईड केलं होतं. मग आज संदर्भ परत एकदा आपण पोहोचलो होतो त्यांच्याकडे, कारण मग त्या पद्धतीने मेन्यू प्लॅनिंग त्यांचं झालं होतं. आउटलेटचं ओपनिंगचा 16 होऊन गेला होता. आणि मग आपण एकंदरीत जर बघायला गेलं तर आता स्विगी झोमॅटोचं ऑनबोर्डिंग चालू झालं होतं. मेन्यू कार्डचे प्रिंटआउट होते, तर मग त्याच्यामध्ये काही आपल्याला क्वेरीज जाणवल्या. आपण त्यांना सांगितलं की ते जे चेंजेस आहेत तुम्ही करून घ्या, कारण प्राइस जर चुकली तर सगळंच चुकलं. मग आपण जवळपास 20-25 प्रोडक्ट त्यांचे असे होते की ज्याच्या प्राइसिंग चेंज झाल्या. आपण त्यांना ते व्यवस्थित गाईड केलं. प्रोडक्ट बनवायची कॉस्ट किती आहे, त्या पद्धतीत आपण ते सेल कितीला केलं पाहिजे, त्यांची स्टाफची सॅलरी किती आहे हे आपण त्यांना विचारलं. त्यांचं एकंदरीत जर बघायला गेलं तर रेंटल किती आहे, इलेक्ट्रिसिटी बिल, स्टाफ रूमची कॉस्ट, असं सगळं मिळून किती अनालिसिस प्रमाणे आपल्याला त्यांना कॉस्ट जाते. आणि मग या केसमध्ये आपला सेल्स किती व्हायला पाहिजे टार्गेटेड, हे त्यांना आपण सगळं प्लॅनअप करून दिलं. आणि बाकी एकंदरीत छोटे छोटे त्यांचे बरेच सारे विषय होते. मार्केटिंग कशा प्रकारे केली पाहिजे, आउटलेट आता कसं रन करायचंय, आणि सॅलरीज कशा मॅनेज करायच्या आहेत, कॅश फ्लो कसा मॅनेज करायचा आहे, या संदर्भात आपण डिटेलमध्ये सगळ्या गोष्टींवरती त्यांना गाईड केलं आणि त्यांचा निरोप घेतला. भेटूया उद्या. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा, शेअर करायला विसरू नका. स्टे ट्यून.